हॅलो स्टुडंट वेलकम. तर बघा लास्ट लेक्चर पासून आपण क्लासिफिकेशन बघतोय. फर्स्ट लेक्चर पासूनच पॉलिमरची डेफिनेशन बघितली होती. देन क्लासिफिकेशनला स्टार्टिंग केलेली आपण गेल्या 2 लेक्चर पासून. तर याच्यामध्ये बघा आपण क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स ऑन द बेसिस ऑफ देअर सोर्सेस, क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स ऑन द बेसिस ऑफ देअर स्ट्रक्चर, टाइप ऑफ स्ट्रक्चर, then classification of polymers on the basis of molecular forces, and fourth type of classification is classification on the basis of पॉलिमरायझेशन प्रोसेस. मग त्याच्यामध्ये आपण 3 प्रकार बघितले: ऍडिशन पॉलिमरायझेशन, देन कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन आणि तिसरा रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. ठीक आहे, असे वेगवेगळे प्रकार क्लासिफाय करतोय आपण पॉलिमर्सला वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये. त्यातला पुढचा जो टाईप आहे सेकंड लास्ट, तो आहे क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स ऑन द बेसिस ऑफ टाईप ऑफ डिफरंट मोनोमर्स. मोनोमरच्या टाईपनुसार हे जे पॉलिमर्स असतात त्यांचे 2 प्रकार पडतात. एक तर ते होमोपॉलिमर्स असतात किंवा कोपॉलिमर्स असतात, किंवा त्यांना हेट्रोपॉलिमर सुद्धा तुम्ही म्हटलं तरी चालेल. होमोपॉलिमर म्हणजे काय? जे पॉलिमर एकाच प्रकारच्या मोनोमर पासून तयार होतात. फॉर एक्झाम्पल पॉलिथिन जो आहे वेल नोन पॉलिमर आहे आपल्याला चांगल्यापैकी. जेव्हा इथिनचे एन मॉलिक्युल एकमेकांमध्ये ऍड करता तुम्ही ऍट अ सर्टन टेम्परेचर अँड प्रेशर, देन वी गेट पॉलीइथिलीन और पॉलीइथिन. ओके, that type of polymers which are made from only one kind of monomer, that type of polymers are called as होमोपॉलिमर्स. एकाच प्रकारच्या मोनोमर पासून जे पॉलिमर्स तयार होतात त्यांना काय म्हणतो आपण? होमोपॉलिमर्स म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा टाईप जो आहे याच्यामध्ये तो आहे कोपॉलिमर्स. कोपॉलिमर्स मीन्स जर एकापेक्षा जास्त प्रकारचे मोनोमर्स एकत्र येत असतील आणि जर पॉलिमर तयार होत असेल तर त्या पॉलिमरला म्हटलं जातं कोपॉलिमर. ओके, म्हणजे एकापेक्षा जास्त मोनोमरचं एकत्र येऊन पॉलिमर तयार करत असतील तर कोपॉलिमर. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आपण कालच बघितलं टेरिप्थॅलिक ऍसिड. टेरिप्थॅलिक ऍसिड पासून आपण काय बनवला होता? टेरिलिन बनवला होता. ठीक आहे, प्लस इथिलीन ग्लायकॉल. इथिलीन ग्लायकॉल आणि टेरिप्थॅलिक ऍसिडला आपण एकत्र करून काय केलं होतं? कंडेन्सेशन केलं. कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन मध्ये एक्झाम्पल बघितलं आपण. इथं कंडेन्सेशन होतं, कार्बोक्सिलिक ग्रुपचा OH आणि या डायॉलचा H निघतो बाहेर, आणि हे कंडेन्सेशन होऊन जेव्हा यांचे एन मॉलिक्युल एकमेकांमध्ये ऍड होतील इथिलीन ग्लायकॉल आणि टेरिप्थॅलिक ऍसिडचे, तेव्हा करस्पॉन्डिंग टेरिलिन पॉलिमर तयार होतं. ठीक आहे. आता पूर्ण ती रिॲक्शन इथं लिहिता येणार नाही, मागे दिलेली आहे. तर काय होतं? कंडेन्सेशन होतं, 2 वेगवेगळे मोनोमर एकत्र येतात. हा काय आहे? तुमचा टेरिप्थॅलिक ऍसिड आहे. ओके, टेरिप्थॅलिक ऍसिड. ठीक आहे, आणि हा काय तुमचा इथिलीन ग्लायकॉल. असे वेगवेगळे मोनोमर एकत्र येऊन जर तुमचा पॉलिमर तयार होत असेल तर तो त्या टाईपच्या पॉलिमरला कोपॉलिमर म्हणतात. कारण एकापेक्षा जास्त प्रकारचे मोनोमर एकत्र येऊन तो पॉलिमर तयार होतो. एकाच प्रकारच्या मोनोमर पासून तुमचं जर पॉलिमर तयार होत असेल, पॉलिमेरिक चेन तयार होत असेल, तर त्या टाईपच्या पॉलिमर्सला आपण म्हणतो होमोपॉलिमर्स. आणि जर एकापेक्षा जास्त मोनोमर तयार करत असेल पॉलिमरला तर कोपॉलिमर्स. ओके. Now, next and last type of classification of polymers is classification of polymers on the basis of बायोडिग्रेडेबिलिटी. म्हणजे जर तुमचा जो पॉलिमर आहे तो बायोलॉजिकली डिग्रेड होत असेल, डिकम्पोज होत असेल, म्हणजे नेचरमध्ये त्याचं डिकम्पोजिशन जर आपोआप होत असेल तर त्याला म्हणतात बायोडिग्रेडेबल. ओके, एअरच्या किंवा वॉटरच्या ऍक्शनने जर एखादा पॉलिमर त्याचा डिकम्पोज होतोय, नष्ट होतोय, तर तो बायोडिग्रेडेबल पॉलिमर. आता शक्यतो जेवढे काही पॉलिमर्स यूज मध्ये आहेत ते सर्व नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स आहेत. फॉर एक्झाम्पल पॉलिथिन, PVC हे नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स आहेत. ते डिकम्पोज होत नाहीत. पाण्यामध्ये असतील, जमिनीत असतील, ते ऍज इट इज राहतात हजारो वर्ष. त्यांच्यावरती हवेचा, पाण्याचा काही परिणाम होत नाही. ठीक आहे. त्याच्यामध्ये हजार्डस आहेत नेचरसाठी, डिकम्पोज होत नाहीत, आणि त्यामुळे काय त्याचे वेगवेगळे परिणाम आपण भोगायला सुरुवात झालेली आहे. आता जे काही त्याचे परिणाम आहेत ते आता दिसायला लागलेले आहेत हळूहळू. ठीक आहे. तर बायोडिग्रेडेबल पॉलिमर म्हणजे काय? द पॉलिमर्स विच डिकम्पोज इझिली बाय द ऍक्शन ऑफ एअर अँड वॉटर आर कॉल्ड एज बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. त्यामुळे काय झालं, या नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमरमुळे पोल्युशन जास्त होत असल्यामुळे आता सध्या सायंटिस्ट लोक काय करतात, असे पॉलिमर बनवत आहेत, सिंथेटिक पॉलिमर्स, की जे इझिली बायोलॉजिकली काय होतील, डिग्रेड होतील. त्यांचा नेचरला कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही, कुठल्याही प्रकारचे हजार्ड्स नेचरवरती त्याच्यामुळे होणार नाहीत. असे पॉलिमर्स सध्या सायंटिस्ट लोक डेव्हलप करतायत. ओके, नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स आर हजार्डस टू नेचर. ओके, सो सिन्स मोस्ट सिंथेटिक पॉलिमर्स आर नॉन अफेक्टेड बाय मायक्रोब्स. बऱ्यापैकी जे काही पॉलिमर्स आहेत, सिंथेटिक पॉलिमर्स, त्यांच्यावरती मायक्रो ऑर्गॅनिझमचा काहीही परिणाम होत नाही. ओके,
दीज आर कॉल्ड एज नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर. जे नेचरमध्ये डिकम्पोज होत नाहीत, मायक्रो ऑर्गॅनिझम ज्यांना डिकम्पोज करू शकत नाहीत, ते सर्व नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. त्याच्यामध्ये पॉलिथिन, पीव्हीसी, जेवढे पण शक्यतो सिंथेटिक पॉलिमर्स आहेत ते सर्व नॉन बायोडिग्रेडेबल कॅटेगरीत येतात. ठीक आहे. आणि आता सध्याच्या काळामध्ये काय होतंय की सायंटिस्ट लोक बायोडिग्रेडेबल पॉलिमर बनवण्याच्या प्रयत्नात आहेत, की जेणेकरून त्याचा वापरही चांगल्या प्रकारे करता येईल आणि त्याचं डिकम्पोजिशनही होईल त्याचा वापर झाला की नेचरमध्ये त्याचे काही हजार्ड्स होणार नाहीत. असे पॉलिमर्स सध्या सायंटिस्ट लोक डेव्हलप करतात की ज्या पॉलिमर्सला मायक्रो ऑर्गॅनिझम इझिली डिकम्पोज करू शकतील असे पॉलिमर्स. ओके. मग त्याची डेफिनेशन काय म्हणता येईल आपल्याला? द पॉलिमर्स विच इझिली डिकम्पोज्ड बाय मायक्रो ऑर्गॅनिझम इन एअर अँड वॉटर आर कॉल्ड एज बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. आणि त्याचे एक्झाम्पल कुठले? मग पीएचबीव्ही, पॉली हायड्रॉक्सी ब्युटिरेट बीटा हायड्रॉक्सी व्हॅलिरेट. तर हा एक आहे, याचं पुढे प्रिपरेशन आपण बघणार आहोत शेवटी या चॅप्टरच्या. त्यानंतर नायलॉन 2 नायलॉन 6 हा एक पॉलिमर आहे. हे सिंथेटिक बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स आहेत. यांचं प्रिपरेशन करता येतं लॅबोरेटरीमध्ये, कारखान्यांमध्ये यांचं प्रिपरेशन केलं जातं कारण हे बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स आहेत. ओके. पीएचबीव्ही याचं पुढे प्रिपरेशन बघणार आहोत आपण. नायलॉन 2 नायलॉन 6 सुद्धा प्रिपरेशन आपल्याला बघायचं आहे पुढे. ते कसे आहेत? बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स आहेत. त्यांच्यावर त्यांचा एन्व्हायरमेंटवरती काही ऍडव्हर्स इफेक्ट होत नाही. ओके. असे दोन प्रकार पडतात, बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स आणि नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. ओके. नाऊ लास्ट जो टाईप आहे स्टुडंट, सॉरी हे तुमचा लास्ट टाईपच होता हा क्लासिफिकेशनचा. याच्यानंतर आपल्याला एक छोटासा टॉपिक बघायचा आहे जो की आहे तुमचा नॅचरल रबर. जे रबर असतं नेचर पासून भेटतं आपल्याला. रबर ट्री पासून रबर भेटतं लॅटेक्सच्या फॉर्म मध्ये. विस्कस लिक्विड असतं ते, जेल असतं, जेल त्याला लॅटेक्स म्हणतो आपण, रबर लॅटेक्स. लॅटेक्सच्या फॉर्म मध्ये, जेलच्या फॉर्म मध्ये तो नॅचरल रबर जे असतं ते नेचर पासून भेटतं आपल्याला, रबर ट्री पासून. ठीक आहे. त्याचं पुढे आपल्याला डिटेल एक्सप्लेनेशन बघायचंय. व्हल्कनायझेशन ऑफ रबर, नेमकं व्हल्कनायझेशन मध्ये काय केलं जातं ते बघायचंय. ठीक आहे. पुढे दोनच स्लाइड आहेत. याच्यामध्ये बघा आपण जे काही क्लासिफिकेशन डिस्कस केलं पहिलं, म्हणजे हे चॅप्टर सुरू झाल्यापासून जवळपास ते क्लासिफिकेशन एकदा रिवाइज केलं बघा. कोणत्या कोणत्या बेसिसवर आपण क्लासिफाय केलं पॉलिमर्सला? ऑन द बेसिस ऑफ देअर सोर्सेस. नॅचरल पॉलिमर्स, सिंथेटिक पॉलिमर्स, सेमी सिंथेटिक पॉलिमर्स. ओके. त्यानंतर ऑन द बेसिस ऑफ देअर स्ट्रक्चर, लिनियर पॉलिमर, ब्रांच पॉलिमर, क्रॉसलिंक और नेटवर्क पॉलिमर. ओके. त्याच्यानंतर ऑन द बेसिस ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, इलास्टोमर, फायबर, थर्मोप्लास्टिक, थर्मोसेटिक. सगळ्यात स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस कोणात असतात? तर फायबर्स मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स ऑन द बेसिस ऑफ मोड ऑफ पॉलिमरायझेशन, म्हणजे मेथड ऑफ पॉलिमरायझेशन. कुठल्या प्रकारे तुम्ही तो पॉलिमर तयार करताय? ऍडिशन पॉलिमरायझेशन करून, कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन करून, का मग रिंग ओपनिंग करून. असे तीन प्रकार. कुठले तीन प्रकार? ऍडिशन पॉलिमरायझेशन, देन कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन आणि रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ मोनोमर्स. जर एकाच प्रकारचे मोनोमर्स असतील तर होमोपॉलिमर्स. एकापेक्षा जास्त प्रकारचे मोनोमर एकत्र येऊन पॉलिमर तयार होत असेल तर कोपॉलिमर. ओके. बायोडिग्रेडेबिलिटीच्या बेसिसवरती कोणते दोन प्रकार पडतात? बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स आणि नॉन बायोडिग्रेडेबल. शक्यतो आता नेचरमध्ये जे काही ज्यांच्यामुळे पोल्युशन होतं असे पॉलिमर कुठले आहेत तुमचे? नॉन बायोडिग्रेडेबल आहे. त्याच्यामध्ये पॉलिथिन सर्वात जास्त एन्व्हायरमेंटला हजार्डस आहे. ठीक आहे. कारण ते वर्षानुवर्ष डिकम्पोज होत नाही. ठीक आहे. पाण्यामध्ये, जमिनीमध्ये ऍज इट इज राहतं पॉलिथिन. ओके. त्याच्यामुळे सध्या सायंटिस्ट काय करतायत की जे बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स असतील त्यांना बनवण्याचा प्रयत्न करतायत. ठीक आहे. जास्तीत जास्त. पुढचा जो टॉपिक आपल्याला आता डिस्कस करायचा आहे स्टुडंट तो आहे नॅचरल रबर. रबरचं आपल्याला डिटेल एक्सप्लेनेशन बघायचं की रबर म्हणजे नेमकं काय, रबर कशापासून भेटतो आणि रबरची जी स्ट्रेंथ असते ती वाढवायसाठी काय केलं जातं बघा. आता याच्या पुढचा जो पार्ट आपण सुरू करतो तो आहे इम्पॉर्टंट पॉलिमर्स. सम इम्पॉर्टंट पॉलिमर्स, जे काही महत्वाचे पॉलिमर्स आहेत. काही आपण आता उदाहरणं घेतले, एक्झाम्पल घेतले, क्लासिफिकेशन मध्ये एक्झाम्पल घेतले काही. आता पुढे डिटेलमध्ये सेपरेट प्रत्येकाचं प्रिपरेशन, मोनोमर कुठले, पॉलिमरचं स्ट्रक्चर कसं, ते डिटेलमध्ये आता उरलेले जे एक्झाम्पल आहेत त्यांचं बघायचं आपल्याला. एक 8-10 एक्झाम्पल असतील. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये सर्वात पहिले आपल्याला पॉलिमर बघायचं आहे नेचर पासून भेटणारा नॅचरल रबर. रबरचं बघायचं आपल्याला बघा. रबर कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात? रबर येतात तुमचे इलास्टोमर या कॅटेगरीमध्ये. ओके. रबर काय असतात? इलास्टोमर असतात. ज्यांना तुम्ही फोर्स अप्लाय केला की ते स्ट्रेचेबल असतात. फोर्स रिमूव्ह केला की पुन्हा ते ओरिजिनल पोझिशन काय करतात? स्वतःची रिगेन करतात. ठीक आहे. मग रबर कशा कशामध्ये? बलून,
shoe soles, tires, surgeon gloves, garden hose are made up from elastomeric material or rubber. ओके, नॅचरल रबरचा याच्यामध्ये महत्वाचा पार्ट आहे. नॅचरल रबर म्हणजे काय असतो? इट इज अ सिस पॉलीआयसोप्रीन. कोणाचा पॉलिमर असतो? तो आयसोप्रीनचा. त्याचं जो मोनोमेरिक युनिट आहे ते काय असतं? आयसोप्रीन. मग आता आयसोप्रीनचा युबीसी नेम काय येईल ते पण समजेल तुम्हाला बघा. हे तुमचं आयसोप्रीनचं स्ट्रक्चर दिलंय बघा खाली. मोनोमर आहे हा कोणाचा? नॅचरल रबरचा. म्हणजे याचं सिंगल युनिट जे असतं ते कोणाचं असतं? कोणापासून तयार होतो नॅचरल रबर? तर ह्या आयसोप्रीनचे एन युनिट जर एकत्र आले, एकमेकांमध्ये ऍड झाले, तर हा तुमचा ऍडिशन पॉलिमर तयार होतो, पॉली आयसोप्रीन. याचं कॉमन नेम काय? पॉली आयसोप्रीन. सिस पॉली आयसोप्रीन असतो. काय असतो? सिस पॉली आयसोप्रीन. सिस पुढे लिहायला पाहिजे इथे. नॅचरल रबर इज सिस पॉली आयसोप्रीन. लक्षात ठेवा, एमसीक्यू विचारला जातो. ज्यावेळेस आयसोप्रीनचे एन युनिट एकमेकांमध्ये ऍड होतील त्यावेळेस काय तयार होतो? हा सिस पॉली आयसोप्रीन तयार होतो. सिस पॉली आयसोप्रीन कसं तयार होतो सांगतो मी थोड्या वेळात तुम्हाला बघा. सपोज समजा याचे दोन युनिट एकमेकांमध्ये ऍड होत असतील तर काय होईल बघा. याच्या मागचा हा जो कार्बन असेल तो याच्यावरती अटॅक करेल असा. एन युनिट घेतो ना आपण. ही बॉन्ड पेअर इथे मध्ये शिफ्ट होते आणि ही बॉन्ड पेअर त्याच्या पुढचं जे युनिट असेल त्याच्या बॅक साईडच्या कार्बनला अटॅक करते. ठीक आहे, समजतंय का बघा. समजा मी लिहून दाखवतो बघा तुम्हाला. CH2 डबल बॉन्ड CH3 बरोबर. पुढे काय आहे तुमचं? सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2. काय होईल? याच्या पुढे सेम युनिट असेल पुन्हा. CH2 डबल बॉन्ड CH3 CH डबल बॉन्ड CH2. काय होतं बघा. तर हे हा जो डबल बॉन्ड आहे हा मध्ये मायग्रेट होतो आणि हा डबल बॉन्ड काय करतो? इथे या कार्बनला अटॅक करतो. सेम होईल पुन्हा. हा डबल बॉन्ड इथे मध्यभागी ट्रान्सफर होईल. इथून हा त्याच्या पुढच्याचा जो हा कार्बन असेल बॅक साईडचा त्याच्यावर अटॅक करेल. असं अटॅक होतो. डबल बॉन्ड मध्ये शिफ्ट होतो. बघा इथं करूनच दाखवलं मी तुम्हाला. याच्यामध्ये काय झालं? हा डबल बॉन्ड मध्ये शिफ्ट केला. याच्या बॅक साईडला जो असेल त्याचा फर्स्ट कार्बन हा कार्बन बॅक साईडच्या याच्यावर अटॅक करेल असा. याच्या बॅक साईडचं युनिट हे युनिट त्याच्या पुढच्या बॅक साईडच्या कार्बनला अटॅक करेल. असं करून हा तुमचा पॉलिमर तयार होतो. कुठला? सिस पॉली आयसोप्रीन. त्यालाच काय म्हटलं जातं? नॅचरल रबर. ऍक्च्युली हे रबर ट्री पासून भेटतं. हे काही बनवलेलं नसतं. ट्री पासून ऑटोमॅटिकली भेटतं आपल्याला. ठीक आहे, हा सिस पॉली आयसोप्रीन रबर ट्री पासून भेटतो आपल्याला. तसं जर मोनोमेरिक युनिट फाइंड आउट केलं तर ते मोनोमेरिक युनिट कोणाचं असतं? तर आयसोप्रीनचं असतं. आयसोप्रीनचा आययुपीसी नेम सांगता येईल तुम्हाला? व्हॉट इज द आययुपीसी नेम ऑफ दॅट आयसोप्रीन? बघा तुम्ही नीट बघा. लॉंगेस्ट चेन मध्ये किती कार्बन आहेत? 4. म्हणजे याचं नाव येईल 2 मिथाइल. बघा सेकंड पोझिशनला मिथिल सबस्टिट्यूएंट ब्युटा 2,3 डाईन. 2,3 नाही येणार, सॉरी, 1,3 डाईन. ब्युटा 1,3 डाय इन. कारण 2 डबल बॉन्ड आहेत फर्स्ट पोझिशनला आणि थर्ड पोझिशनला. ओके, टोटल कार्बन किती? 4. नंबरिंग इकडनं सुरू होईल कारण इथं मिथिल सबस्टिट्यूएंट आहे म्हणून सेकंड पोझिशनला मिथिल सबस्टिट्यूएंट येईल. म्हणून नंबरिंग तुम्ही कुठून सुरू कराल? या साईडने. 2 मिथाइल ब्युटा 1,3 डाईन आहे. ओके, आणि त्याचे एन युनिट जर एकमेकांमध्ये ऍड झाले, ऍडिशन पॉलिमरायझेशन होऊन काय तयार होतो तुमचा? हा रबर तयार होतो, नॅचरल रबर. त्याचंच नाव असतं पॉली आयसोप्रीन. सिस पॉली आयसोप्रीन. कारण आयसोप्रीनचे एन युनिट एकत्र येऊन हा तयार होतो. ओके, पुढे बघा अजून त्याचं थोड्याफार प्रमाणात एक्सप्लेनेशन दिलेलं आहे रबर बद्दलच आपल्याला. वल्कनायझेशन काय असतं रबरचं वगैरे वगैरे. बघा, वल्कनायझेशन ऑफ रबर. तर वल्कनायझेशन म्हणजे काय? हा जो रबर भेटतो रबर ट्री पासून, याच्यामध्ये स्ट्रेंथ वगैरे काहीच नसतं. साधं लिक्विड असतं, विस्कस लिक्विड, जेल असतं. ठीक आहे, घट्ट लिक्विड असतं एकदम. तर त्याची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी, त्याच्यामध्ये हार्डनेस आणण्यासाठी किंवा त्याच्यामधली जी काही पॉवर आहे, स्ट्रेंथ आहे, ती स्ट्रेंथ वाढवण्यासाठी, इलास्टिसिटी वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये सल्फर ऍड केलेला असतो. काय ऍड केलेला असतो? सल्फर. जवळपास 3% तर 40% सल्फर ऍड केलेला असतो. किती? 3% to 40% इतका सल्फर ऍड केलेला असतो. सल्फर ऍड केल्यामुळे काय होतं की त्या रबरची इम्प्रूव्ह क्वालिटी जी असते ती इम्प्रूव्ह होते. क्वालिटी इम्प्रूव्ह होते, त्याच्यातली इलास्टिसिटी वाढते, हार्डनेस वाढतो, स्ट्रेंथ वाढते. ठीक आहे, कारण रबरचेही वेगवेगळे प्रकार आहेत. साधा रबर बँड जो असतो तो छोट्या कामांसाठी वापरला जातो. त्याची स्ट्रेंथ कमी असते, एका ठराविक मर्यादेनंतर तुटून जातो, तो जास्त काळ टिकत नाही. ठीक आहे, बट जे काही टायर्स असतात त्या टायरमध्येही रबर असतं. त्याची स्ट्रेंथ किती असते आपल्याला माहिती. ठीक आहे, तर जसं टायर असेल, ज्या व्हेकलसाठी असेल त्याच्यानुसार त्या टायरची क्वालिटी पण बदलत चालते. जितकं तुम्हाला हार्ड पाहिजे असेल रबर, जितकी जास्त स्ट्रेंथ पाहिजे असेल, तितकं जास्त सल्फर त्यामध्ये ऍड केलेलं असतं. ठीक आहे, काय ऍड केलेलं असतं?
सल्फर, आणि त्याच प्रोसेसला म्हटलं जातं वल्कनायझेशन. काय करतात वल्कनायझेशन करताना? त्या रबरमध्ये, साध्या रबरमध्ये, नेचर पासून जे रबर भेटतं नॅचरल रबर, त्याच्यामध्ये सल्फर ऍड करून त्याला हिटिंग केली जाते, आणि सल्फर ऍड केल्यामुळे त्याच्यामध्ये सल्फरची काय होते, डायसल्फाइड लिंकेजेस तयार होतात. ज्या काही दोन चेन असतात तुमच्या अशा बघा, इथे जागा नाही आता दाखवायला. समजा ही तुमची चेन आहे, सिस पॉलीआयसोप्रीनची चेन आहे अशी, अशा पॉलीआयसोप्रीनच्या 2-3 चेन असतील. त्या चेन एकमेकांना काय होतात, सल्फरने जोडल्या जातात अशा प्रकारे. याला क्रॉस लिंक पॉलिमर म्हणतो ना आपण या टाईपच्या पॉलिमरला. मग क्रॉस लिंकिंग होते, या डायसल्फाइड बॉन्डची काय होते, क्रॉस लिंकिंग होते. जितका जास्त सल्फर तितकी क्रॉस लिंकिंग जास्त, आणि क्रॉस लिंकिंग जितकी जास्त तितकी जास्त त्या रबरची स्ट्रेंथ असते. ठीक आहे. आणि ही जी प्रोसेस असते सल्फर ऍड करून हिटिंग केली जाते एका ठराविक टेम्परेचर प्रेशरला, त्याच प्रोसेसला काय म्हटलं जातं, वल्कनायझेशन. हे झालं मी सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलं. आता नोट्सच्या अकॉर्डिंग आपण बघू काय दिलं आपल्याला ते बघा. टू इम्प्रूव्ह द फिजिकल प्रॉपर्टीज of natural rubber, a process of vulcanization is carried out. The process by which network of crosslinks is introduced into an elastomer is called as vulcanization. काय करतो आपण vulcanization मध्ये? क्रॉस लिंकिंग करतो. क्रॉस लिंकिंग शक्यतो कसली केली जाते, सल्फरशी केली जाते. डायसल्फाइड बॉन्ड तयार केले जातात. ज्या काही चेन असतात तुमच्या रबरच्या, त्या दोन चेन मध्ये अशा प्रकारे काय केली जाते, क्रॉस लिंकिंग केली जाते डायसल्फाइड बॉन्डने. अशा दोन सल्फरची लिंकिंग होते, आणि त्यामुळेच त्या रबरची काय होते, स्ट्रेंथ वाढलेली बघायला भेटते आपल्याला. ठीक आहे. असे डायसल्फाइड बॉन्ड तयार होतात. अशा असंख्य चेन एकमेकांना असतात जोडलेल्या. ठीक आहे. डायसल्फाइड बॉन्डने जोडले जातात, त्यामुळे त्याची स्ट्रेंथ काय होते, वाढलेली दिसते आपल्याला. ठीक आहे. पुढे बघा काय दिलंय, वल्कनायझेशन एनहान्सेस द प्रॉपर्टीज लाईक टेन्साइल स्ट्रेंथ, स्टिफनेस, इलास्टिसिटी, टफनेस. कुठल्या कुठल्या क्वालिटीज इम्प्रूव्ह होतात, तर स्ट्रेंथ वाढते, स्टिफनेस वाढतो, इलास्टिसिटी वाढते, टफनेस वाढतो रबरचा. ठीक आहे. इट इज नॅचरल रबर च्या काय होतात, या क्वालिटी काय होतात, इम्प्रूव्ह होतात. टेन्साइल स्ट्रेंथ, स्टिफनेस, इलास्टिसिटी अँड टफनेस. सल्फर वल्कनायझेशन इज द मोस्ट फ्रिक्वेंटली युज्ड प्रोसेस. सल्फरने वल्कनायझेशन केलं जातं. मी अगोदरच आपण डिस्कस केलं की शक्यतो सल्फर केला जातो ऍड वल्कनायझेशन प्रोसेसमध्ये. डायसल्फाइड बॉन्डची क्रॉस लिंकिंग होते, मग रबरच्या ज्या काही चेन असतात त्याच्यामध्ये, पॉलीआयसोप्रीन चेन मध्ये डायसल्फाइड बॉन्डने काय होतं, क्रॉस लिंकिंग होते. ठीक आहे. आता इथे जागा नाही व्यवस्थित दाखवायला, पण इथं दाखवलंय बघा मी कशा प्रकारे क्रॉस लिंकिंग होते ती. अशा प्रकारे ह्या ज्या काही तुमच्या स्ट्रेट चेन असतात पॉलीआयसोप्रीनच्या, त्या एकमेकांना डायसल्फाइड बॉन्डने जोडल्या जातात. मग त्यामुळे त्या रबरची स्ट्रेंथ वाढते, टफनेस वाढतो, इलास्टिसिटी वाढते, स्टिफनेस वाढतो. ओके. बघा मग पुढे आता पुढे आपल्याला एक्झाम्पल दिलेलं की काय ऍड केलं जातं त्याच्यासोबत. सल्फर सोबतच कॅटलिस्ट सुद्धा वापरले जातात काही. जनरली कुठला कॅटलिस्ट वापरला जातो, ZBX. त्याचं नाव काय, झिंक ब्युटिल झॅन्थेट. हा कॅटलिस्ट वापरला जातो. ओके. किती टेम्परेचरला हिटिंग केलं जातं, 150 डिग्री सेल्सिअसला हिटिंग केलं जातं. हे डिग्री सेल्सिअसचं साईन आहे, नोट डाऊन करताना नीट लक्षात ठेवा, लिहिताना डिग्री सेल्सिअस आहे त्या. बाय इन्क्रीजिंग द अमाउंट ऑफ सल्फर द रबर कॅन बी हार्ड अँड गेट. जितका जास्त सल्फर तितका रबर हार्ड होतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, वेन अमाउंट ऑफ सल्फर इज राईज टू 40 to 45%, नॉन इलास्टिक हार्ड मटेरियल फॉर्म इज कॉल्ड एज इबोनाइट. इबोनाइटची कांडी ऐकली ना तुम्ही लहानपणी, जेव्हा सायन्स शिकत असाल तुम्ही, तेव्हा त्याला इबोनाइटची कांडी जर समजा घासली अशी, तर त्याला लगेच कागद चिटकतो. ओके. बारीक बारीक तुकडे जे असतात कागदाचे ते चिटकतात. तर तो इबोनाइट तयार होतो ज्यावेळेस तुम्ही नॅचरल रबरमध्ये जवळपास 40 ते 45% सल्फर ऍड करतात, तेव्हा नॉन इलास्टिक मटेरियल तयार होतं. त्यालाच म्हटलं तर इबोनाइट. ओके. कुठला कॅटलिस्ट वापरतात वल्कनायझेशन मध्ये, ZBX. त्याचं नाव काय, झिंक ब्युटिल झॅन्थेट. त्या बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवायच्या. आणि समजा थेरी पेपरला विचारलं व्हॉट इज वल्कनायझेशन ऑफ रबर एक्सनीट, तर तुम्हाला हे इतकं एक्सप्लेनेशन लिहावं लागेल. ओके. आय थिंक आजच्या स्लाइड संपलेल्या असाव्यात. पुढे बघू आपण काही आहे का. आजच्या लेक्चरमध्ये आपण जे शेवटचे 2 प्रकार बाकी होते क्लासिफिकेशनचे ते बघितले. क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ बायोडिग्रेडेबिलिटी आणि क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ टाइप्स ऑफ मोनोमर्स. ओके. म्हणजेच होमोपॉलिमर आणि कोपॉलिमर. त्यानंतर मग आपण नॅचरल रबरचं बघितलं. नॅचरल रबरच्या बाबतीत महत्वाचं काय, इट इज अ मोनोमर ऑफ आयसोप्रीन. आयसोप्रीनचा युपीसी नेम काय, 2-मिथिल 1,3-ब्युटाडाईन. आणि पॉलिमर जो तयार होतो त्या पॉलिमरचं नाव काय, सिस पॉली आयसोप्रीन.
सिस पॉली आयसोप्रीन. ओके, हे स्ट्रक्चर लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. जेव्हा तुम्ही या आयसोप्रीनचं पॉलिमरायझेशन करता, ऍडिशन पॉलिमरायझेशन होतं त्याच्यामध्ये, सिस पॉली आयसोप्रीनचे एन युनिट एकत्र येतात आणि काय होतं तुम्हाला मी आयडिया दिली की मागचा जो असेल त्याचा हा कार्बन याच्यावरती अटॅक करेल, हा त्याच्या पुढच्या मागच्या साईडच्या ह्या कार्बनला अटॅक करेल आणि ही जी बॉन्ड पेअर असते ही मध्ये शिफ्ट होते अशी, आणि हा असं सिस पॉलिआयसोप्रीन तयार होतो. तुम्ही नीट लिहून बघा, तुम्हाला समजेल हे कशा प्रकारे झालं ते. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला आजचं लेक्चर कळलं असेल. आता आपण थांबू आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये जे काही अजून महत्वाचे पॉलिमर्स आहेत, जसं की आता नॅचरल रबर बघितला, त्याच्यानंतर पॉलिइथिलीनचं बघायचे, जो नॉर्मली आपल्याला जास्त माहित असलेला किंवा त्याचा जास्त वापर आहे असा पॉलिमर आहे डेली लाईफमध्ये. पॉलिइथिलीन त्याचे दोन प्रकार पडतात, हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन आणि लो डेन्सिटी पॉलिइथिलीन. HDPE, LDPE असे दोन प्रकार असतात पॉलिथिनचे सुद्धा. ते उद्याच्या लेक्चरमध्ये बघू आणि मग उरलेले जे काही ऍडिशन पॉलिमर्स आहेत ते, आणि त्याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये मग जे काही कंडेन्सेशन पॉलिमर्स आहेत काही त्यांचे एक्झाम्पल. ठीक आहे, आणि मग त्यानंतर शेवटचा पॉईंट असतो तुमचा बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. असं एक दोन तीन चार लेक्चरमध्ये पुढच्या हे चॅप्टर आपलं संपेल, आणि चॅप्टर संपल्यावर आपण MCQ प्रॅक्टिस घेऊ एखाद्या व्हिडिओमध्ये आणि त्याच्यावरची गुगल फॉर्म टेस्ट सुद्धा घेऊ. त्याच्यामुळे अभ्यास चालू ठेवा. काही जर कळत नसेल, अडत असेल तर विचारा.